आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या अनिसा कामतीकर यांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी स्पष्ट केले की पक्षांशी निष्ठावंत राहून सातत्याने काम करणारे तसेच जनतामध्ये स्वीकारार्हता असलेले उमेदवार यांनाच काँग्रेसकडून संधी दिली जाईल। आज प्रभाग 15 मधून अनिसा बागवान यांनी आता फॉर्म भरलेला आहे। जवळपास 150 अर्ज काँग्रेस पक्षाकडे आलेले आहेत आणि तुम्ही बघता की आता हे सगळे आमचे सहकारी एके आणि त्यांचे सर्व सहकारी वास्तविक पाहता हे जे कॅन्डिडेट आहे बागवान म्हणण्यापेक्षा त्याला कामतेकर परिवार म्हणून ओळखतात आणि अनेक वर्षे काँग्रेसच्या पाठीमागे खंबीर उभारलेले आहेत, काँग्रेसला सहकार्य केलेत। मग लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा गेल्यावर्षी महापालिका असेल, हे सर्व काँग्रेस पक्षावर काम केलेले आहेत, काँग्रेस पक्षाला मदत केलेली आहे आणि ओबीसी म्हणून यांचा आता कामतेकरचा फॉर्म आलेला आहे। निश्चित येणाऱ्या काळामध्ये ताई 19 तारखेला येणार आहेत, ताईंनी साहेबांना आपण सगळे भेटूयात आणि एक चांगला उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय महिला म्हणून। महानगरपालिकेमध्ये 51 महिला 51 पुरुष आहेत, तर अशा नवीन लोकांना संधी मिळणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चित ते सगळे काँग्रेस पक्षाकडे आज भवनमध्ये मागायला आलेले आहेत। जरूर मी श्रेष्ठीकडे हे आपल्या शिफारस करेन, मागणी करेन आणि काँग्रेस पक्ष वाढवण्याकरता आपण देखील प्रयत्न करावे या ठिकाणी विनंती करतो। पक्ष संघटना, कार्यकर्ते आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊनच उमेदवारीचा अंतिम निर्णय घेतला जाईल। दरम्यान कामतीकर यांनी सांगितले की कामतीकर परिवार गेल्या 20 वर्षापासून काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणे जोडलेला असून पक्षाच्या सामाजिक आणि संघटनात्मक कामात सातत्याने सक्रिय सहभाग राहिला आहे। पुढील काळातही काँग्रेस पक्षासोबत ठामपणे उभे राहून प्रभागातील नागरिकांसाठी काम करण्याचे निर्धार आहे। मैं इरफान मस्जिद बागवान, मैं सोलापुर शहर का युवक का कांग्रेस का उपाध्यक्ष पद भी है मेरे को, और यहाँ पे हमारे अम्मी का फॉर्म भरने के लिए आया था, इच्छुक फॉर्म अनीसा मस्जिद बागवान, और हमको यहाँ कामतीगर से ज्यादा पहचानते हैं। और वार्ड क्रमांक 15 से हम चेतन भाऊ को अपील करें कि हमको टिकट देना कर को, और 30-40 साल से हम कांग्रेस का काम करते हैं और इसके बाद भी करते रहेंगे काम, और चेतन भाऊ के पीछे चलेंगे हम। आज प्रभाग क्रमांक 15 मधून आज काँग्रेस कमिटी कडे मस्जिद आपला अनिसा बागवान यांचा अर्ज देण्यात आला आणि चेतन भाऊंना आम्ही विनंती केलो की बाबा आजपर्यंत अनिसा बागवान हे सतत काँग्रेससाठी धडपडत आलेले आहेत आणि त्यांनी आतापर्यंत जितके सुद्धा नगरसेवक निवडून गेलेले आहेत प्रभाग क्रमांक 15 मध्ये सतत काँग्रेसचे नगरसेवक जास्तीत जास्त वेळा निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्यामुळे ते सतत निवडून येत होते। आणि यापुढे सुद्धा आम्ही सुद्धा त्यांना अपील केलेलं आहे की बाबा या वेळेला त्यांना तिकीट देऊन तुम्ही सहकार्य करावे, कारण का आजपर्यंत ज्यांनी कार्यकर्ता म्हणून जे धडपड केलेली आहे त्यांना एक नेता म्हणून तुम्ही सहकार्य करावे असं आम्ही विनंती केल्यावर चेतन भाऊ म्हणलेले आहेत की 19 तारखेला ताई येणार आहेत आणि ताई आल्यानंतर मी स्वतः त्यांना यासाठी आग्रह करीन आणि त्यांना तिकीट मिळवून देईन, ते असं आश्वासन चेतन भाऊ यांनी दिलेलं आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळेल याकडे राजकीय वर्तुळासह स्थानिक नागरिकांचेही लक्ष लागले आहे। येत्या काळात या प्रभागातील राजकीय हालचाली अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे।